हो का, ह्या पद्धतीने जर आपण भोपळ्याची भाजी केली का नाही तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो बरं का, जे लोक भोपळा खात नाहीत का नाही ते लोकसुद्धा नाही बोटं चाटून पुसून खातील. त्यासाठी भोपळा चांगला कापून स्वच्छ धुवून घेतला होता बघा. आणि हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ या अर्धा तास भिजू घालत ठेवली होती बघा पाण्यामध्ये. नंतर पुन्हा भोपळा आणि डाळ एका भगोन्यात काढायचे. नंतर पुन्हा का नाही तिखटासाठी हिरव्या मिरच्या, नंतर एक मोठा टॅमॅटो चिरून टाकायचं. पुन्हा वरण टाकायचं व्हायचं मीठ आणि टाकायचं पुन्हा थोडी हळद. आणि हे सांबार मसाला आहे का नाही ते एक अर्धा चमचा टाकायचा, त्याच्यामुळे चांगली चव येते. पुन्हा पाणी ओतून का नाही शिजायला ठेवायचं. आपल्याकडे काय कुकर नव्हता बरं का, त्याच्यामुळे आपण बघण्यातच ठेवलं होतं शिजायला. एक अर्ध्यावर तासामध्ये का नाही डाळ चांगली शिजते बघा. हो तुम्हाला दाखवतो, अशी शिजते चांगली मऊसूद. मग पुन्हा हे काय आहे मला माहीत नाही बघा. यानं चांगलं डाळ असे मिक्स करून बारीक करून घ्यायची. नंतर पुन्हा कढई तापली का नाही मग 2 चमचे ओतायचं त्याल गरम झाल्यावर का नाही थोडं टाकायचं जिरं चांगलं तडतडलं का टाकायचं. वरनं जरा खडा मसाला, पुन्हा टाकायचं वरनं कढीपत्ता, पुन्हा आलं लसूण कुटून त्यामध्ये टाकायचं बारीक. पुन्हा का नाही त्याला चांगलं हलवायचं. मग पुन्हा वरनं टाकायचा बारीक चिरलेला कांदा. मग कांद्याला बी चांगलं उलतं पालतं कांद्याचं हलवायचं, म्हणजे कांद्याला हलवायचं हो. पुन्हा वरण टाकायचं वयचं थोडं मीठ, त्याच्यामुळं कांदा लवकर शिजतो आहे. पुन्हा टाकायचं वरनं धनं पावडर थोडी. पुन्हा अजून का नाही सांबार मसाला थोडा त्याच्यामध्ये टाकायचा. आणि आपण जे मटेरियल बारीक केलं तर का नाही ते टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं 5-10 मिनटं चांगलं हलवायचं. पुन्हा टाकायचं वरनं कोथिंबीर. आणि ह्याच्यामध्ये आपण लिंबू पण पिळायचं बरं का, चांगली चव येते. ही भाजी का नाही मस्त लागते बघा.